नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंकोमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरण ह्या टॉपिकवर नाही का काही महत्त्वाची जी माहिती आहे ते आपण नाही का घेणार आहे. आता तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना नाही का बऱ्याच वेळा कन्फ्युजन होते. काही विद्यार्थ्याचे मला मेसेज किंवा कॉलसुद्धा येत आहे का सर 48 वर्णाची वर्णमाला आहे का 52 वर्णाची वर्णमाला आहे. हे कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी आपण नाही का आजचं लेक्चर घेत आहे. आता माहीत आहे का सुरुवातीला नाही का आपल्याला नाही काय वर्णमाला वर्ण कशाला म्हटलं जाते, स्वर कशाला म्हटलं जाते, स्वरादी कशाला म्हटलं जाते किंवा व्यंजने कशाला म्हटलं जाते, हे सारं शिकायचंच आहे. पण मला असं वाटते का पहिले नाही का विद्यार्थ्याचं कन्फ्युजन क्लिअर करावं आणि त्यासाठी नाही का आज आपण आपला एक लेक्चर घेत आहे. हा थोडा छोटासा लेक्चर आहे पण नाही का एकदम नाही का तुम्हाला नाही का चांगला फायद्याचं लेक्चर आहे. तर ते तुम्ही नाही काय समजून घ्या. बऱ्याच विद्यार्थ्याचं कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठीच हा नाही का आज आपला नाही का लेक्चर घेत आहे. तर बरं विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचं लक्षात ठेवा का आपलं नाही का महाराष्ट्र जे सरकार आहे, जे शासन आहे, त्यांनी नाही का एक नाही का जी-आर काढलेला आहे आणि तो जी-आर आहे 10 नोव्हेंबर 2022चा. आता 10 नोव्हेंबर 2022 नुसार आपली जी वर्णमाला आहे ती वर्णमाला 48ची नसून आता ती 52 वर्णांची झालेली आहे. किती वर्णांची झाली आहे? 52. म्हणजे यानंतर तुम्हाला अभ्यासाच्या नुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 52 वर्ण. म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला जर विचारलं का आपली वर्णमाला किती वर्णांची आहे, तर अशा वेळेस तुम्हाला सांगायचं आहे का आपली वर्णमाला 52 वर्णाची आहे. ठीक आहे, लक्षात येणार आहे? ठीक आहे. पण मला नाही का बऱ्याच विद्यार्थ्यांना नाही का सांगावं असं वाटते का काही विद्यार्थ्यांच्या नाही का वर्णमाला कशी लिहावी ते पण माहीत नाही आणि त्यांना नाही का लक्षातच नाही येऊ राहिलं का वर्णमाला कशा स्वरूपाची लिहिल्या जाते म्हणजे जे आपली 10 नोव्हेंबर 2022च्या नियमानुसार. तर ते वर्णमाला सध्या आपण नाही का ते पाहणार आहे. ते पण लिहून घ्या, ते पाठ करा, कारण नाही का तुम्ही विद्यार्थी असल्या कारणानं तुम्हाला ते वर्णमाला पाठ करणं गरजेचे आहे. मराठी जे व्याकरण आहे त्यामध्ये नाही का तुम्हाला बोनस मार्क्स मिळते आणि हे मराठी व्याकरण हे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्ही नाही का प्लीज माझं असं म्हणणं आहे का तुम्ही नाही का नक्कीच नाही का वर्णमालासुद्धा हे पाठ करा. तुमचे काही आणखी नाही का अडचणी येत असेल त्या पण आम्ही क्लिअर करणार आहे. आणि नेक्स्ट जे आम्ही लेक्चर टाकणार आहे, आजचा जर लेक्चर जर तुम्हाला आवडला तर आम्ही नेक्स्ट पण लेक्चर टाकणार आहे आणि तो नेक्स्ट लेक्चरमध्ये नाही का तुम्हाला नाही का स्वर कशाला म्हटलं जाते, स्वरादी कशाला म्हटलं जाते, वर्ण कशाला म्हटलं जाते, हे सुद्धा आम्ही तुम्हाला शिकवणारच आहे. सांगायचं तात्पर्य मराठी व्याकरणचे पूर्ण जे टॉपिक असतात आहे ना, जे इंडेक्स असतात ते पूर्ण इंडेक्सनुसार तुम्हाला मराठी व्याकरण शिकवायचंच आहे आम्हाला. ठीक आहे, मग सुरुवात करू आपण नाही का वर्णमालापासून का वर्णमाला कशी लिहिल्या जाते. ओके, पहा वर्णमाला आपण कशी लिहिल्या जाते. आपण एक नाव लिहून घेऊ मग वर्णमाला. ठीक आहे, वर्णमाला. आता म्हणजे 10 नोव्हेंबर 2022 नुसार आपली जी वर्णमाला आहे ती कशी लिहिल्या गेली आहे ते पहा. सर्वात पहिले नाही का आपण नाही का लिहिणार आहे स्वर. ठीक आहे, आणि सुरुवातीची स्वराची जे रूप असते ते कसं असते ते पहा. सर्वात पहिले अ घ्यायचा, आ, त्याच्यानंतर आ, ई, त्याच्यानंतर मोठी ई, आ, त्याच्यानंतर उ, त्याच्यानंतर मोठा उ. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. त्याच्यानंतर ऊच्या नंतर आपल्याला लिहायचं आहे ऋषीचा रू, त्याच्यानंतर घ्यायचा आहे लू, त्याच्यानंतर ए. ओके, आता बरेच विद्यार्थी एच्या नंतर ऐच लिहिणार आहे, पण नाही. आपण कोणती वर्णमाला शिकत आहे? 10 नोव्हेंबर 2022 नुसार. ठीक आहे, म्हणून एच्या नंतर आपल्याला घ्यायचा आहे ॲ. ॲच्या नंतर लिहा आता ऐ. ऐच्या नंतर काय घेणार आहे आपण? ओ. आणि ओच्या नंतर आता काय घ्यायचं आहे? अ. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे औ. ठीक आहे, अशा स्वरूपाची नाही काय आपण नाही का जे वर्णमाला म्हणजे जे स्वर लिहिलेले आहे ते स्वर आपले एकूण स्वर भरणार आहे 14. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्या वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती येणार आहे? मग 14 येणार आहे. ठीक आहे, स्वराच्या नंतर आपल्याला नाही काय स्वरादी हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण नाही काय स्वरादी. बरं, स्वरादी कशाला म्हटलं जाते, स्वर कशाला म्हटलं जाते हे नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवणारच आहे. आता सध्या फक्त स्वरादी किती आहे हे लक्षात ठेवा. तर स्वरादी नाही काय आणि आहा हे 2 स्वरादी आहे. किती स्वरादी आहे मग आपल्यावाले? तर 2 स्वरादी आहे. लक्षात ठेवायचं आहे. किती स्वरादी आहे? 2. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे व्यंजने. तर व्यंजने पहा, व्यंजने. ठीक आहे, आता व्यंजने आपले किती आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. व्यंजने लिहिताना एक नाही का सूत्रानुसार लिहायचा. कचट टप हे सूत्र लक्षात ठेवा आणि लिहा. मग कसं? क, च, ट, त,
आणि प. बस एवढं लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता कचट टपनुसार नाही काय तुम्हाला नाही काय दिसून राहिलेलं आहे. प्रत्येक जे वर्ग, याला वर्ग म्हटलं जाते, क च ट प, याला वर्ग म्हणायचा. आणि त्या प्रत्येक वर्गामध्ये 5 नाही काय ठेवायचे, वर्ण ठेवायचे. मग लिहून घेऊ आपण. क मध्ये क, ख, ग, घ आणि अंग्य. कोणी याला न म्हणते, कोणी अंग्य म्हणते. ठीक आहे. त्याच्यानंतर च, च छ, ज, झ आणि इथं लिहायचं त्र. कोणी याला त्र म्हणते, कोणी याला न्य म्हणते. ठीक आहे. ते न त्र आपण, मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सुद्धा थोड्या वेळाने देणार आहे. त्याच्यानंतर ट, ठ, ड, ढ आणि मोठा न. त्याच्यानंतर त, थ, द, ध आणि लहान न. त्याच्यानंतर प, त्याच्यानंतर येते इथं फ, प, फ, ब, भ आणि म. ठीक आहे. आणि आता जे उरलेले वर्ण आहे ते पण आपण लिहून घेऊ. मग कोणती उरली आहे तर य, र, ल, व आणि त्याच्यानंतर श. मग श, त्याच्यानंतर स, ह, ळ. ठीक आहे. एवढे. आता आपण जो आणखी 2 वर्ण उरलेले आहे ते पण लिहून घ्यायचे. कोणते 2 वर्ण तर एक आहे श आणि एक आहे ज्ञ. असे नाही काय वर्णाची वर्णमाला तयार झाली. एकूण 52 वर्ण याच्यामध्ये ॲड झालेली आहे आणि अशीच वर्णमाला तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये नाही काय थोड्या काही गोष्टी नाही काय मी तुम्हाला थोड्या एक्स्ट्रामध्ये गोष्टी शिकवत आहे. बरेच विद्यार्थ्यांना नाही काय इथं नाही काय एक लक्षात घ्या ना, आपल्याला नाही काय ॲ आणि अ याच्याबद्दल थोडी माहिती घेऊन घेऊ. थोडीशी माहिती घ्यायची आहे. आता लक्षात ठेवा, ॲ आणि आ हे जे आहे हे विशेष स्वर आपण म्हणू शकतो याला, पण आता याला नाही का स्वर म्हणून मान्यता भेटलेली आहे. आता हे जे आहे ॲ आणि आ हे जे आहे, हे जे 2 वर्ण आहे, हे वर्ण नाही काय कोणी मराठी व्याकरणात आणलेले आहे तर त्यांचं नाव लक्षात ठेवा. त्यांचं नाव आहे प्राध्यापक. ठीक आहे. प्राध्यापक अरविंद, अरविंद मंगळूरकर, अरविंद मंगळूरकर. ठीक आहे. प्राध्यापक मंगळूरकर यांनी नाही काय मराठीत आणलेले आहे. आता पहा, आणलेले आहे म्हणजे आलेले आहे. ओके, आलेले आहे तर याला नाही काय एक आणखी नाव दिलं गेलेलं आहे. म्हणजे जसं आपण नाही का स्वर तर म्हणतो, परंतु जर नाही का काही येत असन, बाहेरून येत असन तर त्याला नाही काय म्हणजे व्याकरणामध्ये नाही काय आदत्त स्वर म्हटलं जाते. आदत्त स्वर. ठीक आहे. म्हणजे भविष्यात जर तुम्हाला प्रश्न आला का आदत्त स्वर कशाला म्हटल्या जाते, तर अशा वेळेस नाही काय लक्षात ठेवायचा आदत्त स्वर ॲ आणि अ यांना म्हटल्या जाते, कारण ते कुठून आलेले आहे, ते बाहेरून आलेले. ठीक आहे. ओके. आता त्याच्यानंतर आणखी आता लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक आणखी लक्षात ठेवा, तुम्हाला नाही काय इथं नाही काय श आणि ज्ञ हे 2 सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. श आणि ज्ञ यांना नाही काय आपण नाही काय विशेष संयुक्त व्यंजने म्हणतो. व्यंजने असं म्हणतो. व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने. इथे लक्षात ठेवा, संयुक्त हा शब्द याच्यात नाही का इम्पॉर्टंट आहे. संयुक्ताचा अर्थ होत असते एकापेक्षा जास्त स्वर मिळून नाही का बनलेला एकापेक्षा जास्त व्यंजन घेऊन बनलेला वर्ण. ठीक आहे, किंवा व्यंजन. याचा अर्थ हे जे वर दिलेले आहे ळपर्यंत, क ख पासून तर ळ जे दिसत आहे ते नाही काय आपण नाही का काय म्हटलं जाते मूळ वर्ण, आणि याला म्हटलं गेलेलं श आणि न हे संयुक्त वर्ण. हे लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण नेक्स्ट लेक्चरमध्ये देणारच आहे. सर्व पूर्ण डिटेल्समध्ये शिकायचं आहे आपल्याला. फक्त आपल्याला नाही काय आता सध्यापुरतं नाही काय 10 नोव्हेंबर 2022चा जो GR आहे तो आपल्याला फक्त इथं क्लिअर करून घ्यायचा आहे. बस, बाकी आपला हेतू दुसरा नाही आहे, फक्त तो क्लिअर करून घ्यायचा आहे. हे फक्त मी तुम्हाला एक्स्ट्रा शिकवत आहे. ज्यावेळेस आपण व्यंजने शिकणार आहे, स्वर शिकणार आहे, किंवा अदर जे लेक्चर होणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्स आणि क्लिअर माहिती तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर नाही काय याला काय श आणि हे विशेष संयुक्त व्यंजने म्हणून म्हटलेलं आहे. बरं, हे मराठीत कोण आणलेले आहे तर यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवा. हे मराठीत आणणारे महादेव, पांडुरंग काय आहे, महादेव पांडुरंग सबनीस यांनी मराठीमध्ये नाही का हे जे वर्ण आहे ना संयुक्त वर्ण आणलेले आहे. ठीक आहे. आता आणखी एक नाही का कन्फ्युजन बरेच विद्यार्थ्यांना होते, ते पण आपण क्लिअर करू. नंबर 3, आता याला नाही का अंग्य म्हणायचं का ड म्हणायचं, हा, आणि त्याच्यानंतर याला त्र म्हणायचं की न म्हणायचं हे सुद्धा आपल्याला नाही का थोडं माहिती असली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते का यांचा नाही काय
उच्चारानुसार नाही का आपण जे नाही का जसा शब्द राहील त्यानुसार त्याचा अर्थ नाही का काढायचा. उदाहरणार्थ पहा बरं, जसं बरं हे लक्षात ठेवा, हा अंग आणि हे जे त्र हे दोन वर्ण जे आहे ना हे पूर्णपणे संस्कृतमधून मराठीत आलेले आहे. हे संस्कृतचे आहे आणि मराठीत आलेले आहे आणि याच्यामध्ये नाही का हे जे याच्यापासून शब्द संस्कृतमधले जास्तीत जास्त बनत असते. आता उदाहरणार्थ पहा, मला नाही काय मराठीमध्ये गंगा लिहायचे, मला मराठीमध्ये गंगा लिहायची आहे, तर मग मी मराठीमध्ये गंगा कशी लिहिणार आहे? हे झालं गंगा, एकदम राईट आहे ना हे मराठीमध्ये गंगा. पण आता जर नाही का तुम्ही संस्कृतमध्ये जाण, गंगा पहा याचा अनुसार कसं गंगा, ओके. आणि आता याच्यानंतर नाही का तुम्हाला नाही काय हेच नाही का संस्कृतमध्ये लिहायचं आहे, तर संस्कृतमध्ये ही गंगा कशी लिहिल्या जाईल? तर ग त्याच्यानंतर अंग्य आणि गा असं लिहिल्या जाते. म्हणजे याचा जो पूर्ण जो आहे अंग्य ग्य गंगा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, याचा जो उच्चार असते तो उच्चार नाही काय जो शब्द आहे त्यानुसार नाही का वापरायचा असते. संस्कृतमध्ये याला महत्त्व आहे, परंतु मराठीमध्ये दिसून राहिलं का याला महत्त्व, परंतु वर्णमालेत आलेला आहे तो, हे महत्त्वाचं, ठीक आहे. त्याच्यानंतर एक आणखी शब्द पहा बरं, जसं मराठीमधून नाही का आपल्याला वाङ्मय आहे ना, वाङ्मय मराठीमध्ये कसं लिहिणार आहे? मराठीमध्ये आणि संस्कृतमधला एकच शब्द मराठीत आलेला आहे, त्याला नाही काय तस्तम शब्द म्हटलं जाते, तस्तम, ठीक आहे. आता आपण मला जर वाङ्मय लिहायचं असेल ना, मी मराठीमध्ये मराठीत असो का संस्कृतमध्ये वाङ्मय असंच लिहान, वाङ्मय झालं, ठीक आहे, असं लिहिणार, वाङ्मय असं लिहिणार आहे. म्हणजे याचा अर्थ उच्चारानुसार तुम्ही त्याचा अर्थ पकडू शकता. बरं, आता त्याच्यानंतर इथं नाही का तुम्हाला नाही का दिसत आहे, याला हा जो हे जे वर्ण आहे याला त्र म्हणायचं का न म्हणायचं? बरोबर आहे, याला नाही काय उदाहरणार्थ पहा बरं, मला नाही काय खत्री म्हणायचं असेल, मला खत्री, मग मी खत्री असं लिहिणार आहे ना, खत्री असं लिहिणार आहे. मला नाही काय मराठीमध्ये चंचल लिहायचं आहे आणि संस्कृत म्हणजे जे असते त्यामध्ये चंचल लिहायचं. तर पहा बरं चंचल कसं असते, इथं लिहिलं मी चंचल, हा झाला मराठीत. आणि आता मी याला परस्वर्णात लिहायचा, मला परस्वर्ण हे सुद्धा एक चांगला टॉपिक आहे, तो पण मी तुम्हाला शिकवणार आहे. आता परस्वर्णात मला लिहायचं आहे, तर या चंचल कसा लिहिणार आहे? च, त्याच्यानंतर इथं लिहिणार आहे आपल्याला हा त्र आणि त्याला नाही का पुन्हा च द्यायचा आहे, याला जोडायचा आहे, च त्र चंचल. हे मग आता तुम्ही वाचताना असं वाचाल का च त्र चल असं वाचणार आहे का? नाही ना, यालाही चंचलच म्हटलं गेलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे इथं नाही का न आला चंचल, इथं नाही का त्रचा अर्थ काय होते न, पण इथं नाही का त्रचा अर्थ त्रस राहते, हे तुम्हाला नाही काय माहीत असायला पाहिजे. मग यावर नाही काय जास्त नाही काय म्हणजे आपण अभ्यास म्हणजे करत राहतो आणि याला हेच का म्हटलं जाते तेच का म्हटलं जातं, पण आपण एक्झाम जेव्हा देतो ना त्यावेळेस नाही का असे प्रश्न विचारला जात नसते. जर तुम्हाला नाही काय फक्त तुम्हाला इथं प्रश्न पहा काय विचारणार नाही, चंचलचं परस्वर्ण करा, तर चंचलचं परस्वर्ण अशा स्वरूपाचं आहे. आता तुम्हाला म्हटलं खत्री लिहा, तर खत्री तुम्ही नाही काय खन्नी असं अशा स्वरूपाचं लिहा काय खत्री, याला तर खत्रीच म्हटलं जाईल ना. इंटरव्ह्यू जर राहिला तुमचा आणि तुम्हाला म्हटलं हे वाचा, हे काय आहे, तर तुम्ही खन्नी म्हणाल काय? नाही ना, तर तुम्ही खत्रीच म्हणाल ना. याचा अर्थ असा की जिथं नाही का जो म्हणजे उच्चार होते तो उच्चार यूज करायचा, ठीक आहे. असेच नाही का जे महत्त्वाचे जे टॉपिक होते तेच नाही का आणखी घेऊन येणारच आहे आम्ही सोबत. आता तुम्हाला आवडलं असेल ना आमचं लेक्चर, तर नक्कीच नाही काय याच्यानंतर पण आम्ही नेक्स्ट म्हणजे लेक्चर घेणार आहे आणि आवडलं असेल तर थँक्यू, ठीक आहे.